बदलापूर अत्याचार घटनेनं महाराष्ट्रासह देश हादरलाय। हे प्रकरण ताजं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज जळगाव दौरा झालाय। या दौऱ्यात महिला अत्याचाराविरोधात मोदींनी कठोर भूमिका घेतली। अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षेचा वायदा केला। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। महिला अत्याचारांविरोधात मोदींची कठोर भूमिका, अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षेचा वायदा, कायद्यातील पळवाटा बंद करण्याचा निश्चय। बदलापूर अत्याचार घटनेनं महाराष्ट्रासह देश हादरलाय। हे प्रकरण ताजं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा झालाय। या दौऱ्यात त्यांनी लखपती दीदींशी संवाद साधला। या दौऱ्यात महिला अत्याचारावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मोदींनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत सरकार कठोर असल्याचं सांगितलं। अत्याचार करणाऱ्यांना सोडणार नसल्याचं मोदींनी सांगितलं। महिलाओं पर अत्याचार करने वालों को कड़ी से कड़ी सजा देने के लिए हमारी सरकार कानूनों को भी लगातार सख्त कर रही है। नव्या न्याय संहितेत FIRला वेळ लागणार नाही। झटपट तपास आणि वेगवान सुनावणी होऊन अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली जाईल अशी ग्वाही मोदींनी दिली। इससे तेजी से जांच करने और दोषियों को कड़ी सजा मिलने में भी मदद मिलेगी। साथियों, नए कानूनों में नाबालिगों से हुए यौन अपराधों पर फांसी और उम्र कैद की सजा का प्रावधान किया गया है। पंतप्रधान मोदींनी गुन्हेगारांबाबत सरकारची नो टॉलरन्स पॉलिसी असल्याचं सांगितलं। मोदींच्या या वक्तव्यानं महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कारवाई करताना महायुती सरकारच्या अंगात 100 हत्तींचं बळ येणार। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।